आदरणीय महादूजी केवारी जांभूलवाडीचे ग्रामस्थ, आपणास मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्षमय स्वागत. धन्यवाद योगेश ढोले सर. या अगोदर आपण आवाज ऐकत होता, त्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर जोडला जातोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघ. आणि आता इथे मात्र आपण जाऊया त्या मॅच कडे. एकीकडे कडा उभी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय अधिराज 11 उमरोली. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय शिवशक्ती कडा उभी संघानं. दोनही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. आकाश गायकर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांचा सामना आहे. मागील मॅच मध्ये आपण सर्वप्रथमच आजच्या दिवसामध्ये घडताना पाहिलं की धावा चेस झाल्या आणि त्या देखील अगदी सहजरित्या चेस. मॅचला होते सुरुवात. थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेली धडक दोन कर्जत तालुक्यातील दोन मातब्बर संघांच्या विरोधामध्ये टक्कर आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे संघ ज्यावेळी एकमेकाच्या अगेन्स्ट येतात त्यावेळी एक मोठा संघर्ष आणि एक चुरशीचा खेळ निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळतो. अशीच अपेक्षा या दोन संघांकडून. बिग फाईट मॅच इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार आकाश गायकर ऑन स्ट्राईक. कॅप्टन अभि देवगरे मॅन इन फॉर्म. अभि देवगरे ऑन स्ट्राईक. आकाश गायकर पहिलाच बॉल. आकाश गायकरचा पॅड वरती आदळतोय बॅटची लिडिंग एज घेत. निर्धाव चेंडू. सुरुवात दमदार केली आकाशनं. भरपूर सारा अनुभव आहे दोनही खेळाडूंकडे आणि त्याचाच विचार करत असताना आता एक अप्रतिम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. लाईन लेंथ कंट्रोल मध्ये आकाश गायकर. भरपूर सारा अनुभव या खेळाडूकडे. गतवर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये. या वर्षीच्या अंगमाला नुकतंच सुरुवात झाली आणि प्रत्येक खेळाडूला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याचाच प्रयत्न करत असताना मातब्बर दोनही खेळाडू. दुसरा बॉल खोलात टाकलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. P1चं षटक. अतुल बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. धाबेचा श्री गणेशच्या पहिली धाव धावफलकावरती बॅटच्या साह्यानं शिवशक्ती काढाव बी संघाची धावसंख्या 1. प्रमोशन मिळाले साहिलला या मॅच मध्ये ओपनिंग स्टान्स वरती. या अगोदर नीतू मालीला आपण पाहिलं तो फार जास्त काही चांगलं करू शकलेला नाही, त्यामुळे साहिलला मिळालंय खऱ्या अर्थाने ही संधी. खोलात टाकलाय बॉल. चांगला फटका हॅमर केलाय अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल लॉंग ऑफ मध्ये. बिझी आहे फिल्डर खऱ्या अर्थानं अतुल. पुन्हा एकदा दुसरा बॉल तो उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ते सिंगल. दोन सिंगल आलेत लगातारच्या. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या आकड्यावरती. सायंकालचं हे सत्र तुम्ही पाहताय. या अगोदर मोठे मोठे फटके तुम्ही पाहिलेत. आता गोलंदाजीची किमया आकाश गायकरची आपण पाहताय. वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना हलकीशी मिस फिल्डिंग केली आणि त्याचा फायदा. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं आणि कौतुक करूया त्या छोट्या खेळाडूचं. काय बॅकअप दिला. अप्रतिम. टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत प्रेक्षकांकडून. रिव्ह्यू कशासाठी ऑफिशियल. ऑफिशियल शॉर्ट रन साठी रिव्ह्यू आहे. इट्स ओके. शॉर्ट रन साठी हा रिव्ह्यू घेतलाय आमच्या ऑफिशियल्सनं. आपण चेक करूयात. बॉलिंग एंड ऑफिशियल. बॉलिंग एंड कडे आपण पाहताय. नेरलपाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. रन कम्प्लिटेड आहे. 2 धावा इथून मिळतील. खऱ्या अर्थानं कौतुक करेल मी पुन्हा एकदा त्या छोट्या खेळाडूचं. अप्रतिम बॅकअप दिला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिलं.
ह्या छोट्या छोट्या क्रिकेटमध्ये गोष्टी असतात ना, त्या फार महत्वपूर्ण असतात. या दुहेरीनं धावसंख्या 4 या आकड्यावरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने मिळवली आहे दुसरी धाव. 2च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आत. मोठ्या फटक्यांपासून थांबवले अद्याप तरी. बॉल संपलेत 5. बाउंड्रीच्या शोधात आहे अभि देवघरे आणि शिवशक्ती कडाव बी संघ. अंतिम बॉल पुन्हा खोलात टाकला क्षेत्ररक्षक आहे अतुल. लॉंग ऑफ मध्ये हा बॉल 1 रन कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. थ्रो देखील चांगल्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे आकाश गायकरनं. वैयक्तिक धावा खर्च केल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. टोटल 7 बिन गडी बाद 7 धावा धावफलकावरती. नेरलपाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. आदरणीय नरेशजी लोहकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं. आपलं देखील नमो चषक 2025 मध्ये सहर्षमय स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय या स्पर्धेचे मुख्य प्रणेते दिनेशदादा रसाल या स्पर्धेचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावरती आज दिवसभर दादांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला स्वतः जवळून पाहिलं. केली 3ही दिवस अथांग मेहनत केली आहे. खरं तर संकल्पना एक प्रस्थापित करणं फार गरजेचं असतं. त्या संकल्पनेला सत्यात उतरवत असताना ते कष्ट फार महत्वाचे असतात आणि ते दाखवतात. ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय दादांना. कॉमेंट्री बॉक्स देखील ऑन स्क्रीनमध्ये आपण पाहताय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अतुल बॉलिंग मार्क वरती. 7 धावा आहेत पहिल्या षटकात. ओव्हर नंबर 2 अतुल. अतुलचा बॉल यार्कर लेन ब्लाइंड केला. ब्लाइंडेड स्ट्रोक. इथून मात्र थोडंसं थांबवलं अभि देवघरेंना आणि इथून मात्र रन मिळते पुन्हा एकदा 1-1च्या मदतीने. धावसंख्या 8. धारदार गोलंदाजी आहे अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उंब्रोली संघाची आणि त्याच गोलंदाजीनं अटॅकनं एक अप्रोचनं एक चांगली सुरुवात केली आहे अधिराज 11 उंब्रोली संघानं. अतुलचा बॉल लोवर फुलटात ऑन साइडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित अजय. बॉल उचलतोय फेकतोय. 1च धाव मिळेल. अजूनही एकही बाउंड्री आलेली नाहीये या मॅच मध्ये. त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहे बॅटिंग करणारा शिवशक्ती कडाव बी संघ. दोनही संघ कसलेले आहेत. कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरतीच नव्हे तर संपूर्ण रायगडभर या दोनही संघांची ख्याती आहे. आपल्या कर्जतचं नाव या दोनही संघाने उच्च स्तरावरती नेऊन ठेवलंय आणि आज कर्जत नगरीत एकमेकाच्या आगेस हे दोन संघ एकामेकासोबत हात इथे मात्र जमा करत असताना आपण पाहताय. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका आहे. ताकद भरपूर होती या फटक्यात परंतु जमिनीला समांतर बॉल गॅप मधून चाललाय निघून. बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रतीक्षा संपल्या चौकाराची. या चौकारानं मिळतायत धावा. 4 धाव फलकावर. गरज होती मोठ्या फटक्याची. वेगवान स्ट्रोक होता अभि देवघरे यांचा. गॅप मधून निघाला बॉल. डीप मिड विकेटची गॅप गाठली आणि बॉल निघून गेला सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. 13 धाबा धाव फलकावरती. बॉल संपलेत या षटकातील 3. 6 धाबा आल्यात अद्याप तरी या 3 बॉल मध्ये. बॉल नंबर 4 अप्रतिम बॉल. गुडलेनच्या स्पॉट वरती बॉल हिट केलाय. रायझिंग डिलिव्हरी हाताळली आहे. खांद्याचा जास्त वापर केला. एफर्ट्स दिले या बॉल वरती कारण मागील बॉल मध्ये 4 धाबा आल्या होत्या आणि या बॉल मध्ये कमबॅक करणं फार गरजेचं होतं. ॲज अ बॉलिंग मार्क वरती अतुलला आणि अतुलनं एक चांगला बॉल फेकला अभि देवघरे यांच्या विरोधात. पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली अभि देवघरेनं परंतु या मॅच मध्ये थांबवण्यात यशस्वी झालेत अद्याप तरी. अधिराज 11 उमरोली परंतु हा तडाखा. बॉल सीमा पार चालला. डीप मिड विकेटचा अंतर. मिळाली आहे लांबी. मिळाली आहे रुंदी. बॉल च्यूम अंतर. सीमा पार. येतोय षटकार. षटकार.
थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती या षटकारानं आता भरपूर काही दाखवलंय, कारण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत आपण अभि देवघेरेला. याचं उत्तर दाखवलं अभि देवघेरेनं. अंतिम बॉल पुन्हा एकदा जमिनीला समांतर बॉल चाललाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु स्वतःला थांबवलं. सावधान पावित्र्य. अखेर दुसऱ्या षटकाचा अंतिम बॉल देखील संपलाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10च्या इकॉनॉमीनं 20 या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमधील. तोपर्यंत या ऐकूयात या डीजेचं सुंदर सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. 2 षटकांमध्ये धावसंख्या 20. ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश लोंगले आलाय बॉलिंग मार्क वरती. आणखी एक चांगला बॉल शांत ठेवलाय बॉलवरती अभि देवघरे ना. सन्मान दिलाय, कौतुक करेल फलंदाजाचं. एका मोठ्या खेळाडूचं लक्षण देखील तेच असं, जिथे खराब बॉल दिसलेत ना तिथे आक्रमकता दाखवली अभि देवघरेनं आणि चांगल्या बॉलला सन्मान दिला या मॅच मध्ये अभि देवघरेनं आणि त्याचाच परिणाम आपण पाहता. इथे मात्र हवेमध्ये बॉल आकाशाला वेध घालतोय बॉल. लांबी मिळाली एका बॉलला परंतु इथे एफर्ट्स आपण पाहताय क्षेत्ररक्षकाचे. अतुल तिथे उपस्थित आहे. अप्रतिम कॅच पकडले अतुलनं आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. अभि देवघरे मात्र बाद होत आहेत. 12 बॉल मध्ये 18 धाब्यांचं योगदान. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. अतुलनं काय अप्रतिम कॅच पकडले. फिल्डिंग मध्ये एफर्ट देत असताना बॉलिंग मार्क वरती नुकतं कौतुक करतोय अतुलचं आणि इथून मात्र मोठा धक्का. तब्बल 18 धाब्यांचं योगदान दिलं. 20 धावा आहे धावफलकावरती. तब्बल 95% योगदान दिलं होतं या धावसंख्येत. त्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. विशाल पोखरकर न्यू बॅट्समन इन. पहिलाच बॉल विशालसाठी. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅक टू द बॉलर स्ट्रोक. निर्धाव चेंडू. फार चांगली गोलंदाजी आहे. 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाही आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय. हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. ज्यावेळी मोठी धावसंख्या जात असते त्यावेळी एखादा फलंदाज बाद होतो ना, त्यावेळी रनांना थांबवण्याचं काम गोलंदाज करत असतात. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी थोडीशी डोक्याची दुखी असते ना, ती कुठेतरी शांत झालेली असते आणि तेच कार्य करतोय आकाश लोंगले. 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. विकेट नुकतंच घेतली आहे ती अभि देवघरेची. विशाल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या शोधात होता. हॅमर केला होता मोठा फटका. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित चिन्ह वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु इथून मात्र रन मिळते. ती एक चांगली बॉलिंग. 4 बॉलमध्ये धाव खर्च केली आहे ती आकाश लोंगलेनं. एक फलंदाज त्यानं बाद केलाय. अभिच्या स्वरूपात 21 या आकड्यावरती एक गडी बाद झालाय शिवशक्ती कडाव बी संघाचा. भरपूर वेळ स्ट्राईक एंड पासून वंचित होता साहिल. 2 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतोय. साहिल ऑन स्ट्राईक. ऑन साईडला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत त्याच्या डोक्यावरून अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत बॉल सीमा पार. साहिलचा येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे.
शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा धक्का. आकाश लोंगलेनं फार चांगली गोलंदाजी केली. पुन्हा कमबॅक करून दिला अधिराज 11 उमरोली संघाला. 5 धावा खर्च करत 2 गडी त्यानं बाद केले आणि इथून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या माघारी परतले आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. ती 25-25 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट लॉस. शिवशक्ती कडाव बी संघ. फार चांगली गोलंदाजी राहिली आकाश लोंगलेची. या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग त्यानं चांगली केली अधिराज 11 उमरोली संघासाठी आणि या मॅच मध्ये आज सर्वप्रथम बॉलिंग करावी लागली अधिराज 11 उमरोली संघाला आणि त्या गोलंदाजीमध्ये देखील सर्व गुण संपन्न गोलंदाजी, सर्व समर्पित केलं स्वतःला आपल्या पुन्हा एकदा गावासाठी. 25 धावा आहेत 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. इंद्रजीत बॉलिंग मार्क वरती आहे. हा देखील फार चांगला गोलंदाज आहे, परंतु स्लॉकच्या षटकामध्ये विशाल पोखरकर सारखा देखील मोठा फलंदाज समोर असताना कशा रीतीनं बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इंद्रजीतचा पहिलाच बॉल खोलात टाकलाय. बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने त्याच फटक्याची उपयुक्तता करत असताना विशाल पोखरकर, परंतु एलिमिनेशन जुळत नाहीये. निर्धाव चेंडू टाकलाय पहिलाच. डेथ ओव्हर मध्ये प्रत्येक येणारा निर्धाव बॉल बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी फार महत्त्वपूर्ण असतो आणि येणारी प्रत्येक धाव ही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच हे षटक फार महत्त्वपूर्ण असतं. इथे मात्र लाईन चेक केली जाईल पंच सांगत असताना. इट्स अ वाईट बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु दिशा अतिरिक्त खराब होती. ऑफस्टिकच्या बाहेर होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. इंद्रजीतचा षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी खराब. कलेक्शन देखील खराब राहिलं. तोपर्यंत मिळतायत 2. विशालला स्ट्राईक हवी आहे, कारण आता उर्वरित काही बॉलमध्ये विशालच्या बॅटमधून एक चांगले फिनिशिंग टचेस येणं गरजेचं आहे शिवशक्ती कडाव बी संघासाठी. हे देखील माहिती आहे विशालला आणि त्याचमुळे आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 28 आहेत. 4 बॉलचा खेळ इथून अजूनही बाकी आहे. इंद्रजीतचा षटक स्लॉग आणि अंतिम षटक ओव्हर नंबर 4 बॉलचा खेळ बाकी. तिसरा बॉल विशालच्या रडारमध्ये दिलाय फेकून. लांबच लांब आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. इथून पुढील बॉल इंद्रजीतसाठी फार महत्वाचा आहे विशालच्या विरोधात. रनअप मध्ये अडथळा. डेड बॉलचा इशारा ऑफिशियलचा येतोय. 3 बॉल फार महत्वपूर्ण आहे. 34 धावा धावफलकावरती. मागील मॅच मध्ये धावा चेस झाल्या. या मॅच मध्ये धावा चेस होतील की डिफेंड, कारण एकाच कॅलिबरचे 2 संघ ज्यावेळी एकमेकाच्या विरोधात खेळत असतात ना, त्यावेळी कडा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळत असो. पहिलं षटक आपण पाहिलं अधिराज 11 उमरोली संघानं कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये अतुलच्या विरोधात आक्रमकता. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा कमबॅक केलं बॉलिंग मार्क वरती. आता चौथ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण चढवलंय
आणि तो इंद्रजित कमबॅक करेल का यावरती देखील लक्ष आहे आता. 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. इंद्रजितचा बॉल हेलिकॉप्टर लुक, वॉट शॉट, नो लुक शॉट, एक्स्ट्रा कव्हरला दर्जा होता क्लासचा. हेलिकॉप्टरला लँड केलंय सीमा पार, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल कन्वर्ट होतोय, सीमा पार षटकार. काय फटका होता अप्रतिम. या अगोदर 2 ते 3 वेळा अटेम्प्ट केला स्ट्रोक विशाल पोखरकरनं, परंतु तिथे तो अयशस्वी ठरत होता. परंतु यशाचं रहस्य हेच आहे की सर्वप्रथम पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागतो, त्यानंतर जे यश मिळतं ना ते फार मौल्यवान असतं. आणि विशालनं देखील तेच दाखवलं. 2 वेळा तो फटका त्यानं अटेम्प्ट केला परंतु यश मिळालं नाही. परंतु यावेळी खऱ्या अर्थानं फटका एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर लुक देत असताना बॉल लँड केलाय सीमा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. दुसरा लगातारचा धमाका येतोय विशाल पोखरकरच्या बॅटमधून. धावसंख्येला नवसंजीवनी, धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावा. हे क्रिकेटमध्ये मोमेंटम आहे. खऱ्या अर्थानं एकदा मोमेंटम मिळालं ना तिथे मात्र फायदा होत असतो. अलॉंग द कार्पेट वेगानं क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे ओव्हरथ्रो, परंतु धावा मिळतील त्या 2. धावसंख्या 2 न पुढे जाते 42. एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. धावसंख्या 42 वरती पोहोचली. विशालनं 7 बॉलचा सामना केलाय, 17 धावा त्यानं जमवल्यात. या अगोदर अभि देवगर यांच्या बॅटमधून देखील 18 धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, या सत्रातील शेवटचा बॉल. इंद्रजित विशालच्या अगेन्स्ट वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. इथे उशिरानं बॉल बॅटला स्पर्श होतोय, तोपर्यंत एकच कंप्लीट रनआउटच्या स्वरूपात. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. एकच धाव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. येणारे 24 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे ती अधिराज 11 उमरोली संघाच्या अगेन्स्ट, कडाव संघाच्या अगेन्स्ट अधिराज 11 उमरोली संघाला 44 धावसंख्येचं टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. चं टार्गेट.
थँक्यू डीजे. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. 44 पर्यंत पोहोचायचे दोनही संघांना कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. एकाच ताकदीचे दोन संघ ज्यावेळी एकमेकाच्या विरोधात येतात त्यावेळी मोठा संघर्ष तर तुम्हाला पाहायला मिळतोच. परंतु एक गेम स्पिरिट देखील चांगल्या रीतीने पाहायला मिळतो. 24 बॉल मध्ये 44. आकाश लोंगले जबरदस्त फॉर्म मध्ये पहिल्याच मॅच मध्ये वैयक्तिक 14 बॉल मध्ये 44 या धावसंख्येवरती तो बाद झाला होता. त्याला वगळता एकाही बॅटरनं त्याला साथ दिली नव्हती परंतु एकतर्फी किल्ला त्यानं लढवला मागील मॅच मध्ये. आता 44चं लक्ष आहे. बॉल शिल्लक आहे 24. आणखी एक बॉल मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. शिवशक्ती थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी हा कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. बॅट आणि बॉलचा संघर्ष जरूर आहे परंतु दोन गावांच्या अस्तित्वाची लढाई देखील आहे. मैत्रीपूर्वक संबंध आहे दोनही संघांचे परंतु एका संघाला इथून मात्र या स्पर्धेतून माघारी परतावा लागेल आणि एका संघाला मात्र जिंकत हा सामना अंतिम मॅच मध्ये पोहोचायचा आहे. संकल्प तर एकच आहे विजयाचा परंतु तो जिंकेल त्याचे कष्ट अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असतील त्याच संघाला खऱ्या अर्थानं विजयाचा भागीदार या स्पर्धेमध्ये होता येईल. खरं तर सुसज्ज मैदान आणि त्याच नंतर हे सुसज्ज आयोजन नेत्रदीपक आयोजन अगदी लाखाच्या टुर्नामेंटला देखील लाजवेल असं आयोजन असं प्रत्येकाच्या मुखातून हे वाक्य आपण ऐकलेत आणि मॅच देखील त्याच ताकदीची आहे. पहिलाच बॉल फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे भावेश. अप्रतिम फिल्डिंग केले. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स. मी तर म्हणेल किमान 3 धावा वाचवल्यात. असं वाटलं होतं की बॉल सहजरित्या सीमापार जाईल एक टप्पा घेत परंतु फ्लाइंग जंप अगदी परफेक्ट टाइम वरती जंप करत भावेश गायकवाडनं अप्रतिम फिल्डिंग केले या बॉलवरती. पहिल्याच बॉलमध्ये धावेचा श्री गणेश. आता 7 हवी आकाश लोंगलेला. पहिल्या मॅच मध्ये आकाश लोंगलेनं एकतर्फी किल्ला लढवलाय परंतु क्रिकेट खेळ हा सांघिक आहे. एका खेळाडूचं चमकणं आणि दुसऱ्या खेळाडूला त्याचे साथ देणं फार गरजेचं असतं आणि याचंच उत्तर आता द्यावं लागेल अधिराज 11 उमरोली संघाला देखील. बॅटिंग लाईनअप चांगला आहे अधिराज 11 उमरोली संघाचा देखील. आकाश देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आकाश गायकर ऑन स्ट्राईक. तुझा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका. भावेश आहे परंतु भावेशनं केली आहे चुकी. या अगोदर चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मिस फिल्डिंग न बॉल सीमा पार चाललाय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. खर तर हेच क्रिकेट आहे. एखादा सोपा झेल सहजरित्या सुटतो खऱ्या अर्थानं परंतु एखादा कठीण कॅच देखील सहजरित्या टिपला जाऊ शकतो क्रिकेटमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. वॉड शॉट फटका अप्रतिम होता. पुन्हा हवेमध्ये होता बॉल. डायरेक्ट हिटची संधी आणि इथे बॅकअप चुकीचं आहे. इथे देखील तू माय गफलत. 2 फलंदाजांमध्ये गफलत आणि इथे मात्र काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये हास्यास्पद वातावरण आणि इथे पंच सांगत असताना धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक. तू मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धावफलकावरती. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या. कदाचित ऍक्सिडेंट होऊ शकला असता परंतु सिग्नल चुकीचा पडला कारण थ्रो देखील चुकीचा ठरला. त्याच कारणास्तव हा ऍक्सिडेंट टळला मी तर म्हणेल. दोनही फलंदाज सुखरूप आहेत. 6 धावा आहेत 3 बॉल मध्ये. बॉल नंबर 4 बॅटची कडा विशाल पोकरकर. नो मिस्टेक बाय द विशाल. पकडले सहज सोपी कॅच फ्लॅश स्लिप मध्ये. मोहरा टिपलाय. महत्वाचा धक्का ट्रम्प कार्ड हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. प्रामुख्याचा फलंदाज
मोठा मासा गळ्याला लागलाय खऱ्या अर्थानं नित्यू मालीच्या आणि शिवशक्ती कडाव बी संघाच्या. मागील मॅचचा यशस्वी फलंदाज बाद होतोय 6 या आकड्यावरती. अजय आलाय, अजयचा पहिलाच बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल फेकून दिलाय, मोजून मापून तोलून मारलेला, हा येतोय मोठा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. 5 बॉलचा खेळ संपलाय, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. 32 ची अजूनही आवश्यकता आहे. अंतिम बॉल P1 च्या षटकातील नितू माली. अजय साठी हा बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, पंच सांगतायत दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल मध्ये अजयनं काय मोठा फटका खेचलाय. अजय देखील जबरदस्त बॅट्समन आहे. हा गतवर्षी थोडा फॉर्म पासून दूर होता खेळाडू, परंतु या वर्षी त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि या मॅच मध्ये त्यानं पहिल्याच बॉल मध्ये हात खुले केलेत. 13 धावा धाव फलकावर. अंतिम बॉल योग्य टप्प्यावरती, ऑफस्टिकची लाईन शरीरा 18 बॉल मध्ये 31चं इक्वेशन. भावेश गायकवाड आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. प्रत्येक षटक फार महत्वपूर्ण आहे. आकाश गायकर साठी हा बॉल फुल टॉस होता. इथून मात्र रन मिळते ती 1. खास अंपायर साठी पारितोषिक येत आहे. अंपायर्सने जर डान्स केला तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज सुदाम धुले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत आहे. सुदाम धुले यांसाठी पारितोषिक येत आहे. निलेश रसाल यांच्या शुभ हस्ते डान्स केला अंपायर्सने तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. अंपायरच्या भूमिकेमध्ये सुदाम धुले आपण यांना पाहताय. प्रचंड मेहनत आहे त्यांची देखील. साथी स्कोररची देखील, सूरजची देखील भरपूर सारी मेहनत आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभली. प्रत्येक खेळाडूचं खऱ्या तर प्रत्येक स्वयंसेवकाचं देखील आपण हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करूयात. आणि आज या स्पर्धेचे मुख्य प्रणेते दिनेश दादा रसाल यांची देखील जबरदस्त मेहनत आहे. आदरणीय संजयजी केवारी यांना मी विनंती करतोय की आपण देखील या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. आदरणीय संजयजी केवारी यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. ड्रोन कॅमेरामॅन सागर धुले यांचं देखील कौतुक करूयात. प्रत्येक क्षणचित्र आपल्या ड्रोन कॅमेराद्वारे देखील ते कव्हर करतायत, त्यांचं सहर्षमय स्वागत. भावेशचा बॉल, आकाश गायकर अनोख्या स्टाईलनं स्कूप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, पंचांचं सांगणं आहे. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत फिल्डिंग टीम, अर्थातच शिवशक्ती कडाव बी संघ. परंतु निर्धाव चेंडू येतोय, हे फार महत्वपूर्ण आहे. 15 धाबा धाव फलकावरती, 29 अजूनही हवे आहेत या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत टोटल 15 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 15 बॉल 29चं इक्वेशन. आकाश गायकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण अजयला पाहताय. बॉलिंग मार्क वरती भावेश गायकवाड. मॅच संघांची नाही तर खेळाडूंची देखील आहे. आणि इथे मात्र स्वतःहून निघलाय, स्वतःहून क्रीज खऱ्या अर्थानं सोडले आकाश गायकरनं. खेळाडू वृत्ती आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट देखील महत्वाचा आहे. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच स्वतःची क्रीज सोडली आणि इथून मात्र आणखी एक धक्का आकाश गायकरच्या स्वरूपात अधिराज 11 उमरोली संघाला लागलाय. मोठा धक्का. कमॉन डीजे.
थँक्यू डेझे. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करूयात. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक बॉल योग्य रीतीनं आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचं काम केलं सहजरित्या आणि सुलभरित्या. त्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करूयात. प्रवीण, सचिन आणि साहिल या तीनही कॅमेरामॅनचं मी मनापासून कौतुक करेल. आमचे अंपायर्स राजेंद्र भोईर असतील, त्यानंतर कुमार भोईर, त्यानंतर वैभवजी रसाल आणि त्यानंतर सुदामजी धुले, या सर्वांचं देखील कौतुक करूयात. तर त्या सर्कलमध्ये दर्शन आहे उपस्थित. तिथे रन देखील मिळते एकच्या मदतीने धावसंख्या 16. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉलमध्ये 28चं अजूनही लक्ष गाठायचंय. मोठे फटके हवेत. सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवलंय भावेश गायकवाडनं देखील. केवळ 3च धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. अंतिम बॉल, आकाशचा फटका वेगवान होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून मात्र येतोय निर्धाव बॉल. 2 षटकांमध्ये आजच्या इकॉनॉमीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये 14ची इकॉनॉमी गाठायची आहे. टोटल 28 धावांची अजूनही गरज आहे 12 बॉलमध्ये. मॅच संपलेला नाहीये, कारण अजूनही कोणताही संघ सामना जिंकलेला नाहीये. रफटफ मॅच. 12 बॉलमध्ये 28चं इक्वेशन. विक्रांत वरती आता जबाबदारी. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. विक्रांतचा बॉल हवेमध्ये. अभि देवगरे बॉल खाली. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. डाऊन द बॉल. विकेट किपर पकडले. महत्वपूर्ण झेल संपलाय. अतुलचा देखील खेळ. रोहन आलाय नवीन फलंदाज. 11 बॉलमध्ये 28चं इक्वेशन. आता मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहता इथून मोठे आक्रमकते हल्ले चढवावेच लागतील खऱ्या अर्थानं धीराज 11 उमरोली संघाला सामन्यामध्ये जीवित राहण्यासाठी. अजयकडे ती कॅपॅसिटी आहे. त्यानंतर रोहनने देखील चांगली बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये. हे आठवावं लागतं. या सिच्युएशन मध्ये तुम्ही मागील मॅच मध्ये काय केलंय आणि या मॅच मध्ये काय करणं गरजेचं आहे, हे देखील महत्वाचं आहे. अंपायर साठी पारितोषिक आपण पाहताय. सुदाम धुले यांच्यासाठी डान्स केला तर पारितोषिक आहे. त्यानंतर संजयजी केवारी यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असा नसतं. 2 मिनिटं ऑफिशियल मॅच थोडी आपण थांबवा. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. सन्मान स्वीकारत असताना आमचे मान्यवर व्यासपीठावरती. मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत करतोय नमो चषक 2025 मध्ये. खरं तर या स्पर्धेची टॅगलाईन आहे जागर आदिवासी संस्कृतीचा आणि उत्सव आदिवासी लोककलेचा. भारतीय जनता पार्टी आयोजित नमो चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये राजेंद्र भोईर सर शहानिशा करत असताना, चाचपणी करत असताना व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू.
इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन. थर्ड अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. सूरज माहिती सांगत असताना धावसंख्या 17 या आकड्यावरती. 44चे लक्ष आहे. अजूनही 27 आहेत. बॉल शिल्लक आहेत ते 11. खरा बॉल 27 अक्रॉस द बॅट न मारण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हलकासा स्विंग होत असताना लेग कटर स्वरूपाचा बॉल विक्रांतच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आहे. 10 बॉल मध्ये आता 27चं इक्वेशन. कोलात टाकलाय बॉल. अक्षरशः खडून काढला बॉल फलंदाजानं. सामना थोडासा लांबवट झाला. अधिराज 11 उमरोली संघासाठी 8 बॉल मध्ये 26. परंतु ह्या धावसंख्या देखील झाल्यात क्रिकेटच्या पटलावरती. शक्यला अशक्यला शक्य करावं लागतं. 8-26 हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 सहजरित्या पूर्ण. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. आता 7 बॉल मध्ये 24. संत क्रिकेट आहे. धावांचा पाठलाग चालू आहे असं वाटतच नाही या मॅच मध्ये. सुरुवातीला तर दमदार सुरुवात झाली होती अधिराज 11 उमरोली संघाची. परंतु त्यानंतर लगाम लावलाय धावसंख्येला. 7 बॉल 24. हा फटका वेगवान स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट मध्ये एकच रन मिळते अंतिम क्षणी. 21 धावा आहेत 3 षटकांमध्ये. आता येणारे 6 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे ती अधिराज 11 उमरोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कित्येक वेळा या सिच्युएशन मधून अजयनं देखील अधिराज 11 उमरोली संघाला बाहेर काढलंय आणि आता या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. परंतु दर्शन धनवडे देखील एक फार चांगला गोलंदाज आहे. गतवर्षी देखील जबरदस्त फॉर्म मध्ये होता खेळाडू हा गोलंदाज. आणि या मॅच मध्ये आता 6 बॉल मध्ये 23 धावा डिफेंड त्याला करायचा आहेत. हा समोर अजय. दोनही एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत आणि आता बिग बॅटल 2 खेळाडूंमध्ये आपण पाहताय. 6 बॉल 23 एकीकडे वाचवायच्यात तर एकीकडे करायच्यात. पहिलाच बॉल फुलटॉस दर्शनचा. त्यावरती वार केलाय तडपदार. बॉल सीमा पार फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब येतोय हा मोठा षटकार. मॅच संपलेलं नाहीये. अजय देखील सांगत असताना मॅच संपलेलं नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. जितकी ताकद मनगटात आहे तोपर्यंत लढत राहील. लढत का होईना या संघर्षाचं मैदानात मी काहीतरी करून दाखवत राहीन. 5 बॉल मध्ये 17. मी सातत्यानं म्हटलंय की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. कष्ट करावे लागतात क्षेत्रामध्ये आणि क्षेत्र कोणतेही असो कष्टही तुम्हाला करावेच लागतात आणि कष्टाचं रूपांतर यशामध्ये होत असतं. हे देखील विसरून चालता कामा नये. कठीण परिस्थिती स्वतःला सांगा. वेळ अजून गेलेली नाहीये कारण माझा संघर्ष अजून संपलेला नाहीये. संघर्ष करतायत आता दोनही खेळाडू. 5 बॉल मध्ये 17. पहिल्याच बॉल मध्ये आलेला षटकार या मॅच मध्ये शिरकाव करताना दिसेल का अधिराज 11 उमरोली संघासाठी. अजयनं आल्या षटकार ठोकला होता या मॅच मध्ये आणि या लास्ट ओव्हर मध्ये 6-23 ची गरज असताना पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलाय. नेक्स्ट बॉल जाऊन दिलाय. बॉल लाईन पाहिली आहे खऱ्या अर्थानं अजयनं आणि बॉल मात्र स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. पंच सांगत असताना व्हाईट बॉल. सामना चुरशीचा बनलाय. रफ टफ मॅच. मी मगाशीच म्हटलंय 2 मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात टक्कर देत असत ना त्यावेळी ती टक्कर अगदी हाय व्होल्टेज होत असते. 5 बॉल 16.
फुल टॉस, आणखी एक फुल टॉस. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय भावेश, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. भीमर चेक केला जाईल, नो बॉल आहे की नाही हे देखील चेक केला जाईल. क्रुशियल मोमेंट वरती आहे सामना आणि हा डिसिजन देखील फार महत्वपूर्ण आहे. रिलीज करताना दर्शनचा बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. महत्वाचा धक्का लागतोय. फुलटॉस बॉल वरती अजय मात्र होतोय बाद. चार बॉल मध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल होता, कदाचित बॉल सीमा पार गेला असता तर मजा आली असती या मॅच मध्ये. लावण्य आलाय बॉलिंग मार्क वरती, बॅटिंग मार्क वरती. बॉलिंग मार्क वरती दर्शन पहिल्याच बॉल मध्ये षटकार दिल्यानंतर यानंतरचा बॉल त्यानं योग्य रीतीनं हाताळण्याचा प्रयत्न करत असताना फुलटॉस बॉल वरती विकेट मिळवली. क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, ज्यावेळी प्रेशर असतो ना त्यावेळी फुलटॉस बॉल वरती देखील एखादा चांगला फलंदाज बाद होत असतो. गोलंदाजाकडून देखील चुका होत असतात. 4 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज. 4 बॉल 16. इथे मात्र पंचांकडे लावले अपील केले. डायबिंग एफर्ट्स होते अभि देवगर यांचे विकेट किपरच्या माध्यमातून. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. एकच धाव मिळते या बॉलवरती. 3 बॉल मध्ये आता 15 धावसंख्येची गरज. चला, स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अंजप संघाचा कर्णधार 3 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. खोलात टाकलाय बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. दोन बॉल मध्ये आता 14. गोलंदाजाच्या चुकीवरती आता अवलंबून राहावं लागेल बॅटिंग करणाऱ्या अधिराज 11 उमरोली संघाला. फार चांगला खेळ राहिलाय. सामना कोणी जिंकत कोणी हरत, परंतु क्रिकेट एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला अर्थातच आपल्याला या मॅच मध्ये. अधिराज 11 उमरोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती कडाव बी संघ, दोनही संघाने कर्जत क्रिकेटचं नाव उच्च स्तरावरती तर नेऊन ठेवलंय, परंतु या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ दोनही संघांचा राहिलाय. 2 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. अकुटप्याचा बॉल हवेमध्ये, फलंदाज मात्र इथे होतोय बाद. आता एका बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. मॅचची औपचारिकता बाकी आहे. अंजप संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एका बॉल मध्ये 14. सामना संपूर्णपणे खुला झालाय. शिवशक्ती कडाव बी संघानं या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. हर्षल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील प्लेअर ऑफ द मॅच.
प्लेयर ऑफ द मॅच विस्फोटक इनिंग साकारणारा 8 बॉल मध्ये 18ची तडफदार इनिंग अर्थातच विशाल पोकळकर ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी. विशाल प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड.